विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 4थी मॅथमॅटिक्स यावरील पार्ट 2 आज आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. 9वा घटक आहे वर्ड प्रॉब्लेम्स, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची आता आपली भरपूर उजळणी झालेली आहे. आता त्याच्यावरील वर्ड प्रॉब्लेम्स आपण यामध्ये बघणार आहोत. त्यासाठी पहिला घटक आहे ॲडिशन, बेरीज. शाब्दिक उदाहरणासाठी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्ही मराठी माध्यमाचं पुस्तकसुद्धा वापरू शकता. मराठी माध्यमाचं पुस्तक वापरलं की तुम्हाला पालकांनाही आणि तुम्हालाही सोडवायला खूप सोपं जाणार आहे. हे मराठी माध्यमाचं पुस्तक आहे, विभाग 2, पान नंबर 47. यावरील हा 9वा घटक आहे शाब्दिक उदाहरणे, बेरीज आणि वजाबाकी. हे पुस्तकसुद्धा वापरू शकता. पटकन तुम्हाला उदाहरणं कळतील आणि सोडवायला सोपंही जाईल. कोणतंही दोन्हीपैकी कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. आपण बघूयात उदाहरणं. थोडी सोपं आहे, समजून घेतलं की काही अवघड नाही. 3रीला 2रीला सुद्धा आपल्याला ही अशी शाब्दिक उदाहरणं झालेली आहेत. अँड उमा बॉट. कालच बघा आपल्याला इंग्रजीमध्ये हा शब्द गेलेला आहे, विकत घेतलं, खरेदी केले. 5 kilograms ऑफ तूर डाळ फॉर ₹345 अँड 20 kilograms ऑफ राईस फॉर ₹789. काय केले बघा, उमा काकूंनी विकत घेतले 5 किलो. काय विकत घेतलं? तूर डाळ. तूर डाळ विकत घेतलेली आहे 5 किलो आणि 5 किलोसाठी किती रुपये दिले त्यांनी? ₹345 दिले. आणि 20 किलो राईस, तांदूळ विकत घेतलेला आहे आणि त्यासाठी ₹789 दिले. तर किती, हाऊ मच मनी डिड आंट उमा स्पेंड? तर उमा आंटींनी, उमा काकूंनी किती रुपयांची, हाऊ मच मनी डिड स्पेंड म्हणजे खर्च केले किंवा खरेदी केली, किती रुपयांची खरेदी केली. यासाठी एवढे रुपये दिले, तांदळासाठी एवढे दिले. याचा अर्थ काय, इथं काय असणार आहे? बेरजेचं गणित आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या शाब्दिक उदाहरणामध्ये काय सांगितलं ते समजून घ्यायचं असतं आणि क्रिया कोणती आहे हे समजलं की आपल्याला उदाहरण पटकन सोडवता येणार आहे. या ठिकाणी ही मेथड सगळी दाखवलेली आहे. हे बघा, समजून घ्यायचं आहे. कॉस्ट ऑफ डाळ म्हणजे डाळीची किंमत आहे 345 आणि कॉस्ट ऑफ राईस किती आहे? 789. मग दोन्हीची मिळून किती होणार? तर या ठिकाणी तर बेरीज करून दाखवलेलं आहे. 1134, 1134. आंट उमा स्पेंट ₹1134 इन ऑल. एवढं ते खरेदी केलेलं आहे. दुसरं बघा इथं, द कॉस्ट ऑफ अ रेफ्रिजरेटर इज ₹13,750 अँड द कॉस्ट ऑफ अ कबर्ड इज ₹8,999. हाऊ मच मस्ट वी पे द शॉपकीपर टू बाय देम बोथ? बघा, द कॉस्ट ऑफ अ रेफ्रिजरेटर, फ्रीजची किंमत आहे 13,750 अँड द कॉस्ट ऑफ अ कबर्ड, कपाटाची किंमत आहे 8,999. हाऊ मच मस्ट वी पे, आपण किती पे करायचं शॉपकीपरला, दुकानदाराला आपण किती रक्कम देणार? टू बाय देम बोथ, जर आपण खरेदी केलं तर किती रक्कम दुकानदाराला द्यावी लागेल? त्यासाठी या ठिकाणी काय करावं लागणार आहे? दोन्हींची बेरीज करून तेवढे रुपये दुकानदाराला द्यावे लागणार आहेत. या ठिकाणी बघा करून दाखवलेलं आहे. 13,750 हे कॉस्ट ऑफ रेफ्रिजरेटर आहे आणि 8,999 हे कॉस्ट ऑफ द कबर्ड आहे. आणि दुकानदाराला द्यावं लागणार आहे अमाऊंट टू बी पेड टू द शॉपकीपर. हे इतकी रक्कम आपण दुकानदाराला द्यावी लागणार आहे. करून दाखवलेली आहेत ही 2 उदाहरणं. आणि आता इथं या ठिकाणी खाली एक्सरसाइज दिलेलं आहे, ते आपण बघूया. पहिलं बघा, बाबूराव. पुस्तक सेमीचं पण वापरू शकता आणि हे मराठी माध्यमाचं हेही तुम्ही
वापरू शकताय. बाबूराव प्लांटेड 143 स्वीट लाईम trees and 156 chickoo trees in his orchard. How many trees did the plant in all? बघा, बाबूरावांनी प्लांटेड केलेलं आहे म्हणजे रोपं लावलेली आहेत. कशाची? 143 स्वीट लाईम म्हणजे मोसंबीची 143 रोपं आणि 156 चिक्कूची आहेत. त्यांचे कुठं आहेत? इन हिज ऑर्चर्ड म्हणजे काय? बागेत, त्यांच्या मळ्यामध्ये चिक्कूची एवढी आहेत आणि मोसंबीची एवढी आहेत. मग इथं काय विचारले? हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांट इन ऑल? इन ऑल बघा, बेरजेच्या गणितामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये शक्यतो हा शब्द असतो इन ऑल. सगळं मिळून म्हणजे किती झाली झाडं. मग यासाठी इथं कोणती क्रिया असणार आहे? बेरीज. लक्षात येते आपल्याला. चिक्कूची एवढी झाडं आहेत आणि मोसंबीची एवढी झाडं आहेत, तर सगळे मिळून किती झाडं आहेत? तर त्यासाठी बेरीज करावी लागणार आहे. 143 अधिक 156 एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. गणित सोडवायचं आहे. सोपं आहे. दुसरं बघा, प्रियंका बॉट बुक्स वर्थ ₹245. म्हणजे काय बघा, प्रियंकानं बॉट म्हणजे खरेदी केलं, विकत घेतलं पुस्तकं. कोणत्या किमतीची? वर्थ म्हणजे किंमत. कोणत्या किमतीची? ₹245 किमतीची पुस्तकं खरेदी केली तिनं. अँड नोटबुक्स वर्थ ₹178. 178 रुपयांच्या वह्या तिनं खरेदी केल्या. हाऊ मच डेड शी स्पेंड ऑल टुगेदर? बघा, ऑल टुगेदर हा सुद्धा शब्द आला की काय या ठिकाणी कोणती क्रिया असते? बेरीज. हे लक्षात घ्यायचं आहे. तिनं पुस्तकं एवढ्या किमतीची घेतली आणि नोटबुक्स एवढ्या किमतीची घेतली, तर दोन्ही मिळून स्पेंड ऑल टुगेदर किती तिनं किती रुपयांची खरेदी केली. ह्यासाठी मग काय करावं लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. बेरीज करून दाखवायला पाहिजे का? हे नाही, फक्त मी समजावून सांगते. बेरीज तुम्हाला येते. देअर आर 1230 स्टोरी बुक्स. बघा, 1230 गोष्टीची पुस्तकं अँड 150 पोएट्री बुक्स इन अ लायब्ररी. लायब्ररीमध्ये 150 पोएट्री बुक्स कवितांची म्हणजे पुस्तकं एवढी आहेत आणि गोष्टीची पुस्तकं एवढी आहेत. हाऊ मेनी बुक्स आर देअर इन द लायब्ररी ऑल टुगेदर? पुन्हा इथं ऑल टुगेदर आलं बघा. सगळी पुस्तकं मिळून किती आहेत? ऑल टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्रित मिळून किती पुस्तकं आहेत? यासाठी काय करावं लागणार आहे? 1230. बघा, मग आपण इथं लिहून हे गणित कसं बघा, शाब्दिक उदाहरण लिहून घ्यायचं आहे. 1230 ही कसली पुस्तकं आहेत? स्टोरी बुक्स आहेत. स्टोरी बुक्स आहेत आणि 150 ही पोएट्री बुक्स आहेत. 3 अंकी संख्या आहे. मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. 150 ही कसली आहेत? पोएट्री. पोएट्री बुक्स आणि या दोन्हींची मग ऑल टुगेदर दोन्ही मिळून किती पुस्तकं विचारलेली आहेत, त्यामुळं काय येणार आहे? बेरीज करायची आहे. ॲडिशन. 0 5 आणि 3 8 2 आणि 1 3 आणि 1. लायब्ररीमध्ये सगळे मिळून किती झाले? 1380. 1380. टोटल बुक्स आर 1380. पुढचं बघा. इफ 1310 चिल्ड्रन, 1505 वुमेन and 790 men came to watch the circus. बघा, वॉच द सर्कस. सर्कस बघायला एवढे जण आले बघा. मुलं एवढी आली. 1310 मुलं आली. 1505 हे वुमेन स्त्रिया आल्या आणि 790 पुरुष आले.
सर्कस बघायला. तर बघा, हाऊ मेनी पीपल केम टू वॉच द सर्कस ऑल टुगेदर. हाऊ मेनी पीपल, किती लोक आले, केम आले, टू वॉच द सर्कस ऑल टुगेदर, सगळे मिळून. ऑल टुगेदर हे शब्द बघा लक्षात ठेवायचे. किती जण आले वे सर्कस बघायला. आता इथं बघा 3 संख्या आहेत. मुलं एवढी, स्त्रिया एवढ्या आणि पुरुष एवढे, ह्या तिन्हींची मिळून बेरीज आपण करायची आहे. एकाखाली एक असं मांडणी चुकायची नाही. 1310, 1505 वुमेन आहेत अँड 790 मेन आहेत. ह्या तिन्हींची काय करायची आहे, बेरीज. एकाखाली एक लिहायचं आहे, मांडणी चुकायची नाही. 050 91 10 चाला 7 आणि 5 12 12 13 आणि 3 16 चले 1 1 2 3 3605 एवढे जण सर्कस बघायला आलेले आहेत. पुढचं शेवटचं बघा. अजय डिपॉझिटेड ₹18,000 इन वन बँक. एका बँकेत त्यानं ठेवलेली आहे रक्कम 18,000 अजयने. अँड ₹15,000 इन अनादर, दुसऱ्या बँकेत 15,000 ठेवलेले आहेत. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ऑफ मनी बी डिपॉझिटेड इन द बँक्स. टोटल बघा, टोटल अमाऊंट म्हटले, टोटल म्हणजेच एकूण असाही शब्द आला तर त्या ठिकाणी बेरीज असते. टोटल अमाऊंट ऑफ मनी, सगळं मिळून किती रक्कम त्यानं ठेव म्हणून ठेवलेले आहेत, किती रुपये ठेवले. या ठिकाणी सुद्धा काय करायची आहे, बेरीजच येणार आहे. ॲडिशनचं गणित आहे. लक्षात आलं, सोपं आहे. आता पेज नंबर 48 यावरती आपल्याला दुसरा घटक आहे सबट्रॅक्शन. वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी समजावून दिलेली आहेत. 2 उदाहरणं या ठिकाणी करून दाखवलेली आहेत. ती बघा काय आहेत उदाहरणं. देर आर 1473 मराठी बुक्स, मराठीची पुस्तकं एवढी आहेत. अँड 586 हिंदी बुक्स इन अ स्कूल लायब्ररी. शाळेच्या ग्रंथालयामध्ये हिंदीची एवढी पुस्तकं आहेत. विच लँग्वेज हॅज मोर बुक्स. बघा, कोणत्या भाषेची पुस्तकं हॅज मोर म्हणजे जास्त आहेत. कोणत्या भाषेची पुस्तकं जास्त आहेत. दॅन म्हणजे पेक्षा, द अदर म्हणजे दुसऱ्यापेक्षा कुठल्या भाषेची पुस्तकं जास्त आहेत. अँड हाऊ मेनी मोर आर देअर, आणि किती जास्त आहेत. कुठे फक्त तोंडी सांगायचं नाही, हां मराठीची जास्त आहेत, हिंदीची कमी आहेत, हे कळतं आपल्याला. मराठीची एवढी आहेत आणि हिंदीची 586 आहेत. ही कमी आहेत, ही जास्त आहेत. मराठीची जास्त आहेत, पण किती जास्त आहेत हे काढण्यासाठी या ठिकाणी काय करावं लागणार आहे आपल्याला, सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. हे तिसरीला झालेलं आहे. कितीने जास्त, कितीने कमी असं ज्या वेळेला विचारलं जातं शाब्दिक उदाहरणामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करायची असते. या ठिकाणी व्यवस्थित करून दाखवलेलं आहे. 1000 यासाठी मग वजाबाकी करायची, तर वजाबाकी करताना आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते, हे माहितीच आहे. त्यामुळे 1473 वजा 586 हे या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. गणित समजून घ्या हे. दुसरं बघा. द सम ऑफ 2 नंबर्स इज 31,426. द सम ऑफ बघा म्हणजे 2 नंबर्स म्हणजे काय, 2 संख्यांची सम म्हणजे बेरीज, 2 संख्यांची बेरीज. उत्तर आहे 31,426. वन ऑफ द नंबर्स इज 17,548. त्यातलं एक संख्या ही आहे. व्हॉट इज द अदर नंबर, तर दुसरी संख्या कोणती हे आपल्याला काढायचं आहे. बघा हे गणित मागच्या वर्षी पण आपण अशी गणितं सोडवलेली आहेत. या ठिकाणी सोडवून दाखवलेलंच आहे, पण हे लक्षात यायला पाहिजे. असं जर गणित आलं तर या ठिकाणी वजाबाकी आहे. 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे. बघा
2 संख्या आहेत आणि 2 संख्यांची बेरीज, 2 संख्या कुठल्या सांगितलेल्या नाहीत आणि ह्या 2 संख्यांची बेरीज किती सांगितलेली आहे? 31,426 ही बेरीज सांगितलेली आहे आणि त्यातला एक नंबर आहे 17,548. ही एक संख्या आहे. मग इथली संख्या काढायची आहे आणि इथली संख्या काढायची असते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे ह्या संख्येतून ही संख्या वजा केली की इथला हा मधला नंबर आपल्याला मिळत असतो. उदाहरणार्थ बघा, आपण छोटी संख्या घेऊन बघूया. कुठली पण एक बघा, झालेलं हे असलं एक अंकीचं बघा, 5 अधिक चौकट बरोबर 9. मग इथं काय येणार आहे? इथं किती 5मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येणार आहे ते काढण्यासाठी काय करतो आपण? 9मधून 5 वजा करतो. 9 वजा 5 किती येतं? 4 येतं. 9 वजा 5 केल्यानंतर 4 येतं. तसंच अगदी त्याच पद्धतीनं इथं ह्या मोठ्या संख्येतून ही संख्या वजा केली की इथली आपल्याला संख्या मिळणार आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी मग करून दाखवलेलं आहे. 31,426 वजा 17,548 ही वजाबाकी या ठिकाणी करून दाखवलेली आहे. समजून घ्या व्यवस्थित. वजाबाकीची गणितं अजूनही चुकताय, सराव व्यवस्थित करायचा आहे. एखाद्या ठिकाणचं जरी हातचा घ्यायला द्यायला जर चुकलं तर पूर्ण गणित आपलं चुकतं. एखादाच अंक कुठंतरी एखादं चुकलेलं असते पण ते एखाद्यामुळं पूर्णच सगळं आपलं चुकतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं अगदी काळजीपूर्वक व्यवस्थित सोडवायची आहे वजाबाकी. उदाहरण बघूया आपण. इथं स्वाध्याय दिलेला आहे. तुम्ही मराठी माध्यमाचं पुस्तकसुद्धा हे वापरू शकता. पान नंबर 48 इथं स्वाध्याय मराठीमध्ये दिलेला आहे. अगदी पटपटपट आपल्याला अर्थ कळतो, कारण शाब्दिक उदाहरणामध्ये अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. अर्थ जर समजला तरच आपल्याला कोणती क्रिया करायची आहे हे कळणार आहे. आणि अर्थ समजण्यासाठी हे इंग्लिशचं पहिल्यांदा वाचन यायला पाहिजे आणि वाचन यायला तर पाहिजेच, शिवाय त्याचा अर्थ पण समजायला पाहिजे. यासाठी भरपूर सराव व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आत्ता हे मराठीचं पुस्तक वापरू शकताय. अब्दुल हॅड 720 बीड्स. अब्दुलकडे 720 बीड्स म्हणजे झाले मण्या आहेत त्याच्याकडं. ही सोल्ड, त्यानं विकले. सेलचा भूतकाळ सोल्ड, विकले त्यानं किती? 648 ऑफ देम. एवढे होते मण्या त्याच्याकडं आणि यातल्या 648 मण्या त्यानं विकल्या. हाऊ मेनी बीड्स डज ही हॅव लेफ्ट. बघा, ज्या वेळेला हा एक शब्द बघा शाब्दिक उदाहरणामध्ये जेव्हा असा शब्द लेफ्ट हा शब्द येतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं की हे वजाबाकीचं आहे. शिल्लक राहिले, त्याच्याकडं किती उरले. हाऊ मेनी बीड्स डज ही हॅव लेफ्ट. एवढे होते, त्यानं एवढे विकले, तर त्याच्याकडं आता किती शिल्लक राहिले. हे वजाबाकी आपल्याला यायला पाहिजे. व्यवस्थित मांडणी करून घ्यायचं आहे. 720 मण्या होत्या, त्यातल्या त्यानं विकल्या किती? 648 मण्या विकलेल्या आहेत. वजाबाकी आपण व्यवस्थित करायचं आहे. 0मधून बघा, 0मधून 8 जातं का? जात नाही. तुमचं जातं 0मधून 8. पटकन घालवता. लक्षात ठेवायचं आहे, लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही. 0 म्हणजे काहीच नाही. शून्यातून कोणताही अंक जात नाही. 0 जात नाही. इथं वरती 0, हातचा या 2मधून 1 इकडं घ्यायचं आहे. 1 इकडं घेतल्यानंतर इथं राहिले 1 राहिले. आता 10मधून 8 गेले, उरले 2. 1मधून 4 जातात का? नाही. 7मधून 1 इकडं घेतला, इथं उरले 6. 11 झाले. इथं 11तून 4 गेले, किती राहिले? 7 राहिले आणि 6मधून 6 गेले 0. बघा त्याच्याकडं किती मनी शिल्लक राहिले? 72 मनी शिल्लक राहिले. एवढे मनी होते, हे विकलेत त्यानं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडं उरले किती? 72. 72 मनी बीड्स त्याच्याकडं शिल्लक राहिले.
पुढचं बघा, जोसेफ बॉट टेबल्स वर्थ ₹6,350. त्या इथं पण बघा, आता आपण बघितलं त्या बेरजेच्या उदाहरणात पण हा शब्द गेलेला आहे. विकत घेतलं, जोसेफनं विकत घेतलं. काय? टेबल विकत घेतलं. किती किमतीचं? 6,350 किमतीचं घेतलेलं आहे. अँड चेअर्स वर्थ, आणि खुर्च्या पण खरेदी केलेल्या आहेत. किती किमतीच्या? ₹3,800. 3,800च्या खुर्च्या खरेदी केल्या. हाऊ मच मोअर डिड द टेबल्स कॉस्ट दॅन द चेअर्स. बघा, हाऊ मच मोअर म्हणजे किती जास्त आहे. मोअर म्हणजे जास्त. इथं पण बघा किती जास्त विचारलेलं आहे. डिड द टेबल्स कॉस्ट, टेबलची कॉस्ट म्हणजे किंमत, टेबलची कॉस्ट किती जास्त आहे दॅन द चेअर्स. दॅन म्हणजे पेक्षा. द चेअर्स, खुर्च्यांच्या पेक्षा टेबलची कॉस्ट किती जास्त आहे. कितीनं जास्त कितीनं कमी असतं तेव्हा ते वजाबाकीच असतं, लक्षात ठेवायचं आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. 6,350 वजा 3,800 करायचं आहे. पुढचं बघा, राघवराव बॉट सीड्स वर्थ ₹3,587. बघा, सीड्स म्हणजे बिया खरेदी केल्या 3,587 किमतीच्या. अँड फर्टिलायझर्स वर्थ, खतं, फर्टिलायझर म्हणजे खतं पण खरेदी केली. किती किमतीची? ₹4,655. मग हाऊ मच मोअर दॅन द सीड्स, इथं पण तेच आहे, सेम ह्याच्यासारखंच आहे. किती जास्त आहे दॅन सीड्स डिड द फर्टिलायझर्स कॉस्ट, म्हणजे या खतांच्या किमतीपेक्षा खतांची किंमत. काय म्हटले बघा, हाऊ मच मोअर दॅन द सीड्स डिड द फर्टिलायझर्स कॉस्ट. ह्या खतांची किंमत किती जास्त आहे. ह्या बियांपैकी किती जास्त खर्च झाला. या ठिकाणी सुद्धा बघा वजाबाकी किती जास्त विचारलेलं आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. लिहून घेताना चुकायचं नाही. 4 अंकीचं आहे बघा. इथं बघूया आपण, 4,655 ही खतांची किंमत आहे. आणि बियांची किंमत किती आहे? 3,587. एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. 5मधून 7 जातात का? जात नाहीत. 5वरती ह्याच्यातून एक हातचा इकडे घेतला, इथे राहिले 4 राहिले. 15तून बघा 7 गेले, किती राहिले? 8. 4मधून 8 जातात का? जात नाहीत. हातचा घेतला इकडचा, 14 झाले, इथं राहिले 5. 14तून 8 गेले, किती राहिले? 8 आणि 6 14. 5मधून 5 गेले 0. 4मधून 3 गेले 1 राहिले. 1,068. बियांची किंमत बघा काय आहे? कमी आहे. खतांची किंमत जास्त आहे. कितीनं जास्त आहे? 1,068 रुपयांनी जास्त आहे. पुढचं चौथं गणित बघा, द रीडिंग ऑफ द इलेक्ट्रिसिटी मीटर इन निशाज हाऊस वॉज. बघा, आपल्या घरामध्ये मीटर असतं आणि त्या मीटरचं रीडिंग बघा बघायला येतात आणि तिथं त्याच्यावरती असे चाकडे असतात बघा. जरा बघा आपल्या घरामध्ये, लक्षात येईल तुम्हाला. तसेच या ठिकाणी मीटरचं रीडिंग दिलेलं आहे. निशाच्या घरातलं 3,452 आहे. ऑन द 1st ऑफ जून, जूनमध्ये 1 जूनला निशाच्या घरातलं म्हणजे मीटरचं रीडिंग हे एवढं आहे. आणि ऑन द 1st ऑफ जुलै इट वॉज 3,531. बघा,
1 जुलैचं वाचन म्हणजे 1 जुलैचं रीडिंग किती झालेलं आहे. 1 जुलै म्हणजे जुलैच्या 1 तारखेचं रीडिंग एवढं आहे. हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी वेअर यूज्ड इन जून. तर जून महिन्यात ते किती युनिट विजेचा म्हणजे वापर झाला, निशाच्या घरात किती युनिट वीज वापरली गेली. त्यासाठी मग काय करावं लागणार आहे बघा. होतं 1 जूनला एवढं होतं आणि 1 जुलैला 3531 एवढं झालं. मग हे किती वापरलं हे काढण्यासाठी काय करावं लागणार आहे. या संख्येतून 3531मधून 3452 आपल्याला वजा करावे लागतील. म्हणजे तेवढे युनिट जूनमध्ये त्याचा तेवढा वापर झालेला आहे. लक्षात आलं. याप्रमाणेच हे 5वंही उदाहरण आहे. दोन्ही पेजवरील उदाहरणं वहीमध्ये आपल्या व्यवस्थित समजून घेऊन सोडवायचं आहे.